व्यासजींनी सांगितलं काय काय केलंय. नारद म्हणाले हे सगळं जरी केलेलं असलं तरी म्हणाले भगवंतांचं निर्मल यशोगान तुम्ही केलेलं नाही. जोपर्यंत भगवंतांचं निर्मल यशोगान आपण करत नाही तोपर्यंत म्हणाले चित्ताला शांतता मिळत नाही. व्यवहारात आपण किती काय काय करतो ना, पण शांतता आहे का हो चित्ताला? नाही. पुढे काका तुम्ही पूर्ण आत बसा किंवा पूर्ण बाहेर बसा. हा, उघड्यात नको. ते पाठीमागे लागेल ना, नळ लागेल. जोपर्यंत आपण भगवंतांचं निर्मल यशोगान करत नाही तोपर्यंत शांतता नाही. मग व्यास म्हणतात देवर्षी मी महाभारत रचलंय की त्यात श्रीकृष्णांच्या सगळं वर्णन आहे. नाही हो, ते रचलं ठीक आहे, पण त्याच्यामध्ये कपट कारस्थान अधिक आहे. महाभारत आवडतं की नाही आपल्याला? सिरियल्स प्रिय आहेत ना आपल्याला? सिरियल मध्ये काय असतं बघा, तेच असतं, महाभारतच असतं. कोणी कोणाच्या डोक्यात नारळ फोडला, त्याच्यात काही नाही म्हणाले, राम नाही त्याच्यात. भगवंतांचं निर्मल यशोगान करा. अहो बाकीचं कशाला म्हणाले, मी माझ्याबद्दलच सांगतो. आणि म्हणून देवर्षी नारदांनी त्यांचं पूर्वचरित्र सांगितलं बरं का. मी एका दासीचा पुत्र होतो, तिथे ज्यांच्याकडे माझी आई काम करत असे तिथे चातुर्मासानिमित्त काही साधू आले. त्यांनी मला हरिनामाचा म्हणजे नारायण नामाचा उपदेश केला. माझं नाव त्यांनी हरिदास ठेवलं. मोठी कथा आहे, आपण फास्ट फॉरवर्ड मध्ये ऐकतोय. हरिदास ठेवलं आणि मला हरिनाम त्या नारायण नामाचा छंद लागला. आणि नारायण अखंड चालू आहे बरं का. काही खरं नाही. श्रीराम तरी खालीच ठेवा. त्या नारायण नामानं काय झालं म्हणाले, ज्या वेळेला कल्प संपला आणि सगळं भगवंतांनी आवरून घेतलं ना, तेव्हा मी त्याच्याबरोबर गेलो. भगवंतांच्या त्या सत नावाच्या तत्वामध्ये गेलो. आणि जेव्हा ह्या सृष्टीची पुन्हा रचना करण्याची काही हजार वर्षानंतर जेव्हा सृष्टी रचनेची तयारी सुरू झाली, तेव्हा त्या माझं साठलेलं जे हरिनाम होतं ना, त्याचा परिणाम काय झाला, तर मी ब्रह्मदेवांचा पुत्र म्हणून आलो म्हणाले. हरि नामाचा महिमा आहे बरं का. म्हणून महाराज म्हणतात आपले गोंदवलेकर, नाम घ्या नाम घ्या नाम घ्या. फक्त नामाचा महिमा आहे कलियुगात, बाकी काही नाही. म्हणजे बाकी साधनं करायची नाहीत असं नाही, करायचीच आहे, पण त्याच्याकरता काही त्रास आहेत. सकाळी लवकर उठावं लागतं. कुठे काका आमचे 2:30 वाजता उठतात बरं का. 3 तास ध्यान आहे पहाटेचं. त्याच्यानंतर पुन्हा केंद्रात स्वामीजींच्याकडे 6:30ला. म्हणजे त्रास आहेत बरं का, काही त्रास आहे त्याच्याकरता. मला सांगायचं हे काही 2:30ला उठायचं म्हणजे गजर लावायला लागेल ना. आपण गजर लावतो, बंद करतो. म्हणून नाम घ्या बरं का. त्यातल्या पहिली पायरी अगदी बेसिक, हाऊ टू स्टार्ट विथ नाम. म्हणून नाम घ्या. काहीच नाही जमत तर नाम घ्या. पुढे जायचं असेल तर पुढच्या पायऱ्या आहेतच, पण नाम घ्या, सुरू करा. नारद म्हणाले मी अशीच सुरुवात केली बरं का, नारायण नामानच केली आहे. स्वतःबद्दल सांगतात बरं का, स्वतःबद्दलच सांगावं बरं का. आपलं गडबड तेच असते. आपण दुसरा ही काय करते तो काय करतो याच्यात जातो. आणि नारद म्हणाले पुढच्या कल्पामध्ये मी हरिदास म्हणून आलो.
आणि प्रत्यक्ष भगवंतांनी मला काय दिलं, ही वीणा दिली म्हणाले, आणि या चिपळ्या दिल्या, आणि आता मला भगवंतांना भेटायला वैकुंठात जायची गरज नाही. नारदांची ताकद माहितीये का आपल्याला? नारदांनी आठवण काढली ना की भगवंत तिथे समोर प्रगट होतात बरं का. नामाचा महिमा आहे हा, फक्त हरिनामाचा. आता तुम्ही भगवंतांचं निर्मल यशोगान करा असं म्हणून सांगितलं, आणि नारद तिथून निघून गेले. आणि मग व्यासांनी ध्यान लावलं, आणि ध्यानामध्ये भगवान श्रीकृष्णांनी ज्या ज्या काही लीला केल्या होत्या त्या आठवायला सुरुवात केली. व्यासांनी लीला का आठवल्या म्हणाले, कारण त्यांना भगवंतांच्या 8व्या अवताराबद्दल लिहायचं होतं ना, म्हणून त्या लीला आठवल्या. आणि कुलकर्णी आजींनी माझ्याबद्दल आठवले काकांना विचारलं होतं बरं का पहिल्यांदा. आणि मग भागवताच्या कथेला कुठे प्रारंभ होतो, तर तो महाभारताचं युद्ध झालेलं आहे. 18 दिवस युद्ध चाललं. आज युद्ध करायचं, उद्या सुट्टी घ्यायची. सुट्टी म्हणजे तो जो प्रेताचा खच पडला होता ना, तो बाजूला काढायचा बरं का. त्याच्याकरता आज युद्ध आहे, उद्या सुट्टी, पुन्हा युद्ध, पुन्हा सुट्टी, असं 18 दिवस चाललंय. आणि त्या युद्धामध्ये शेवटचा दिवस झाला तो सगळ्यांना आपल्याला प्रसंग माहिती आहे, अर्जुनाचा रथ पेटला वगैरे. त्या रात्री दुर्योधनाचं आणि भीमाचं जे गदा युद्ध झालं, तेव्हा अश्वत्थामा आला दुर्योधनाकडे. त्यानं सांगितलं की तू मला तिलक कर, म्हणजे तुझा काय मुख्य सेनापती म्हणून नियुक्त कर. मी ह्या पांडवांना संपवतो आणि येतो, तुझा प्राण जायच्या आत मी येतो. आणि त्यानं रात्रीच्या अंधारामध्ये पांडवांच्या शिबिरात शिरला. तेव्हा भगवंत या 5ही पांडवांना घेऊन बाहेर गेले होते. त्यांचे जे पुत्र होते त्यांचं शिर त्यानं रात्रीच्या अंधारात कलम केलं आणि दुर्योधनासमोर घेऊन आला. आणि दुर्योधनाला दाखवलं, म्हटलं बघ मी हे केलं. दुर्योधनाने ओळखलं हे काही पांडव नाही, त्यांची मुलं आहेत. तेव्हा दुर्योधन म्हणतो की माझं जे वैर होतं ना ते पांडवांशी होतं, त्यांच्या मुलांची नाही. तू असं करायला नको होतंस. आणि इकडे जेव्हा ही बातमी कळली असं असं झालंय, तेव्हा द्रौपदी अत्यंत अस्वस्थ आहे. काही ठिकाणी असं सांगतात की तिनं अशी प्रतिज्ञा केली, ग्रंथामध्ये अर्जुनानं प्रतिज्ञा केली असा उल्लेख आहे. काही पाठभेद असू शकतात ग्रंथांमध्ये, की ज्यानं कोणी हे कृत्य केलंय त्याच्या मस्तकावरती पाय ठेवून मी स्नान करीन. झालं. श्रीकृष्ण आहेत बरं का, भगवंत आहेत. भगवंतांनी काय केलं माहिती का, कपाळावरच हात मारला पाहिला. अरे म्हणाले, याला मी एवढं ऐकवलं, नैनन छिंदंती शस्त्राणी नैनन दहती पावका, तरी याचं आहेच का माझ्या मुलांना मारलं. ठीक आहे म्हणाले. रथ काढला, बसले, सुरू केला रथ. अश्वत्थामा जिथे होता तिथे रथ नेला, त्याला बांधलं, आणलं. तर द्रौपदी सांगते की याला सोडा. याचं कारण, तुम्ही जर याला मारलं तर याची जी माता आहे गौतमी, तिला जे दुःख होईल पुढे, ते दुःख काय आहे हे मी आत्ता भोगतीये, म्हणून तुम्ही त्याला मारू नका. आणि हीच ती स्त्री आहे बरं का, जी पांडवांना म्हणतीये की यानं माझ्या केसाला हात घातलाय, या 100 जणांना यमसदनाला पाठवल्याशिवाय बघा. तिची भूमिका मातेची आहे ना. पण आता आमच्या हे का ऐकायचं ना, आमच्या भूमिका बदलतात तेव्हा आमचा विचार किती उदात्त झाला पाहिजे ह्याच्याकरता हे ऐकायचं आहे. ती आत्ता माता आहे ना,
तिचे मूर्त बालक आहेत समोर. ती म्हणते नको नको, याला सोडून द्या. मग अर्जुनानं काय त्याच्या डोक्यावरचा मणी काढला, केस काढले आणि सोडलं. दोनदा यानं ब्रह्मास्त्राचा प्रयोग केला बरं का, असा उल्लेख आहे. एकदा केला अर्जुनानं, ते आवरून घेतलं, म्हणजे भगवंतांनी सांगितलं त्यावरून आवरून घेतलं. आणि नंतर यानं पुन्हा ब्रह्मास्त्राचा प्रयोग केला. तो उत्तरेच्या गर्भावरती केला. उत्तरा म्हणजे अभिमन्यूची पत्नी. अभिमन्यू युद्धात आधीच मारला गेलेला आहे. आता तिच्या उदरामध्ये, उत्तरेच्या उदरामध्ये पांडवांचा एकमेव वंशज आहे जो वाढतोय, वंश वाढतोय. त्या गर्भावरती यानं अस्त्राचा प्रयोग केलेला आहे. आता सर्वसामान्यपणे जे अस्त्र मारलं जातं त्याचा उपसंहार कसा करायचा, त्याचं क्षमन कसं करायचं हे अर्जुनाला माहिती आहे. पण आता गर्भावरती थेट प्रयोग झालाय. तेव्हा असं सांगतात की भगवंतांनी अंगुष्ठ मात्र रूप घेतलं आणि उत्तरेच्या गर्भामध्ये त्यांनी प्रवेश केला. तिथे त्या गर्भाला दर्शन झालेलं आहे बरं का. भगवंतांचं दर्शन केव्हा झालंय तर मातेच्या गर्भामध्ये असतानाच झालेलं आहे. नंतर तो गर्भ जेव्हा बाहेर आला मातेच्या उदरातून तेव्हा मग ते नामकरण वगैरे सगळं झालं. पण भगवान महाविष्णूंनी रक्षण केल्यामुळे त्यांचं एक नाव विष्णुरात असं ठेवण्यात आलेलं आहे. विष्णूंनी रक्षण केलं म्हणून तोच हा विष्णुरात, म्हणजेच दुसरा तिसरा कोणी नाही. ज्याच्यामुळे श्रीमद भागवत आपल्याला मिळालं तोच हा राजा परीक्षित. तो थोडा मोठा झाल्यानंतर प्रत्येकाला विचारायचा, तुम्ही माझं रक्षण केलं का, तुम्ही केलं का, तुम्ही केलं का, माझं रक्षण कुणी केलं, अशी प्रत्येकाची परीक्षा घ्यायचा. म्हणून परीक्षित, त्याचा अपभ्रंश परीक्षिती असं म्हणतात. तो हा राजा परीक्षित. ते सगळं युद्ध संपलं. 18 औक्षहिणी सैन्य भगवंतांनी त्या युद्धामध्ये संपवलं असा उल्लेख आहे. पुन्हा 18 हा व्यासांचा आवडता आकडा आहे. एक औक्षहिणी म्हणजे किती हे मी मागच्या 2-3 भागवतात सांगितलं नव्हतं. आज ते सांगतो. काही गोपी तर आपल्याकडे ठेवायला लागतात ना, ते श्रोते पुन्हा कधी येणार, कसे येणार, काहीतरी नवीन सांगणार आहेत मग येणार. ही कथा पण फारच म्हणजे डबल फास्ट फॉरवर्ड मध्ये झाली बरं का. 21,870 रथ बघा, आकडा लक्षात ठेवा. हे सगळे आकडे मी शेवटच्या दिवशी तुम्हाला विचारणार आहे. बघा आता लगेच आपला अँगल बदलला की नाही. अधिक जागरूक झालो आपण. आता काय सांगतात त्याच्याबद्दल. 21,870 रथ, 21,870 हत्ती, म्हणजे रथ आणि हत्ती यांच्या दोन्हीची संख्या तेवढीच आहे. 65,600 घोडे, 1,09,350 पायदळ. एवढ्या सैन्याला एक औक्षहिणी असं म्हणतात. याला गुणिले 18 बँकेत जे होते किंवा आहेत त्यांनी करा. एवढा सैन्याचा संहार या महाभारताच्या युद्धात झालेला आहे. युद्ध समाप्त झालं आणि आता धर्मराजाला तो राज्याभिषेक होणार. भगवंत म्हणाले, पण आता माझं काम संपलं, मी जातो म्हणाले. द्वारकेला जायला पाहिजे की नाही, मधून अधून घरी जायला पाहिजे बरं का. आपल्या कथा संपली की आपल्याला वाटते की नाही, त्यावेळेला कळतं बरं का कथेत सगळं. नैनन छिंदंती शस्त्राने नैनन दहती पाव का, मी देह नाही मी आत्मा आहे. हे सगळं ऐकताना, प्रवचनात ऐकताना एकदम पटतं बरं का. केव्हा विसर पडतो. आपली नात किंवा नातू धावत धावत येते की नाही, आजी, ती म्हणते कसलं ते परब्रह्म वगैरे, माझं परब्रह्म हे, ती गंमत आहे.
ते परब्रह्मच आहे बरं का, ते परब्रह्मच आहे. पण प्रवचनात आपल्याला ते निर्गुण तत्वाबद्दल पटलेलं असतं. ते एवढं सोपं नाहीये. सगुणाचे आधारे निर्गुण पाविजे निर्धारे. सगुणाचा आधार आहे त्याला, म्हणून देवपूजा आहे, म्हणून मठ मंदिर आहेत, म्हणून हे सगळे कुंभमेळा वगैरे त्याच्याकरताच आहे, प्रतीक आहे हे या सगळ्याचं. आणि मग धर्मराजानं भगवंतांना सांगितलं, श्रीकृष्ण थांब रे. भगवंत म्हणाले नाही जातो. नाही रे थांब. ठीक आहे थांबतो म्हणाले. अर्जुन म्हणतोय बरं का बाजूला घेऊन, थांब रे श्रीकृष्ण, थांब अजून काही दिवस. थांबले भगवंत. प्रत्येकाला असं वाटतंय बरं का की मी प्रत्येक जण भगवंतांना सांगतोय बरं का, थांबा हो, थांबा थोडे दिवस. आपल्याकडे पाहुणे आले, आत्ताच नका बरं का, एक 5 वर्षापूर्वी 10 वर्षापूर्वीचा आठवा. आपण म्हणायचो की नाही हो, थांबा 2 दिवस, थांबा 2 दिवस, थांबा एखाद दिवस अजून ना. आपल्याला वाटायचं, हवं वाटायचं बरं का. आता त्यावेळेला घरं लहान होती बरं का आपली, पण मनं मोठी होती. आता बरोबर उलट झालेलं आहे, दुर्दैव आहे. घरं मोठी आणि मनं संकुचित व्हायला लागलीत आपली. आधुनिक सोयी जेवढ्या आपल्याकडे वाढल्या ना, त्यानं आपल्याला वाटलं होतं की माणसं जवळ येतील. मोबाईल फोनचा शोध तेवढ्या करता लागला बरं का. फोनचा शोध मुळात तेवढ्या करता लागला की जवळ यावीत ना माणसं. संदेश पटकन, मग मोबाईल आले, मग व्हॉट्सअप कॉल. आता आपण म्हणतो कॉल तरी कशाला, मेसेज टाकू, पाहिला तर देईल तो रिप्लाय. त्याची आपल्याला तेवढी इंटेन्सिटी नसते आता. भगवंतांचा रथ कुंती मातेनं अडवलाय बरं का. आणि कुंती माता म्हणते की श्रीकृष्णा तू आम्हाला दुःख दे. भगवंत रथातून उतरले ना, कुंती मातेनं साष्टांग प्रणिपात केलाय. भगवंतांनी उठवलं. आत्या आहे भगवंतांची बरं का. कुंती भोज राजाकडे गेलेली आहे, सख्खी आत्या आहे त्या अर्थाने. तो म्हणाला, अगं मी तुला नमस्कार करायला पाहिजे, तू वयाने मोठी आहेस माझ्यापेक्षा. कुंती माता म्हणाली, श्रीकृष्णा खरं सांगू का, प्रत्येकाची गडबड हीच आहे. प्रत्येकाला असं वाटतं, म्हणाली मी मोठी आहे, मी मोठा आहे, हीच तर गडबड आहे म्हणाले. हे जेव्हा आम्हाला कळेल ना आम्ही लहान आहोत, कोणाला तरी गुरु करण्याकरता आपण लघु व्हावं लागतं बरं का. हे नेहमी लक्षात ठेवा. जोपर्यंत आपण लघुत्व करत नाही तोपर्यंत ती जी जागा आहे तिथे गुरु येणार कसे ना. गडबड तिथे आहे. आम्हाला लघु व्हावं लागतं. थांब रे काना थांब. भगवंत थांबले बरं का. माऊली फार छान वर्णन करतात बरं का याचं. माऊली म्हणाले, श्रीकृष्णांना द्वारकेला जावंसच वाटत नाही म्हणाले. कुठे राहतात म्हणून काय विचारता म्हणे. त्यांना समजा पत्र पाठवायचं असेल ना तर द्वारकेचा पत्ता लिहू नका, पांडवांचा पत्ता लिहा म्हणाले. द्वारकेचा राणा पांडवा घरी. कुठे राहतात म्हणाले. भेटायचं असेल तर घरी जावं लागतं की नाही त्यांच्या, तिकडे जाऊ नका म्हणाले. द्वारकेत नाहीच आहेत, पांडवांकडेच आहे. आणि खरंच अधिक काळ भगवंतांनी पांडवांकडे घालवलाय बरं का. भगवंत थांबले, पण भगवंत थांबले होते ते वेगळ्या कारणाकरता. अर्जुना करता नव्हते, भीमा करता नव्हते, धर्मराजांकरता नव्हते, कुंती माते करता नव्हते. भगवंत थांबलेत ते भीष्मांकरता थांबलेत. शरपंजरी पडलेले आहेत भीष्म. भीष्मांना तहान लागली तेव्हा अर्जुनानं माहिती आहे ना तो बाण मारला आणि त्यांचे तहान जी होती ना ती क्षमवली बरं का. का थांबले तो भीष्मांकरता. काय असे काय भीष्मांचं असं पुण्य
भीष्मांनी काय केलंय? खरं तर एका अर्थानं बघितलं तर लौकिकामध्ये व्यवहारात बघायचं झालं तर फक्त आणि फक्त पांडवांच्या बाजूनी खरं तर ते कधी एकदाही उभे राहिलेले नाहीये. का? कारण त्यांची प्रतिज्ञा आहे, गादीवरती जो स्वामी बसलाय मी त्याच्याशी प्रामाणिक आहे, फक्त त्याच्या सेवेमध्ये मी राहीन, मी कधीही विवाह करणार नाही, मी कधी स्वतःला राज्याभिषेक करून घेणार नाही. या हस्तिनापूरच्या गादीशी ते प्रामाणिक राहिलेले. पण हे व्यवहारातलं आहे बरं का, दिसतंय बाहेरून तसं. पण मनाने काय केलंय त्यांनी? चिंतनामध्ये कोण आहे त्यांच्या? तर ते अखंड भगवंतांचं चिंतन करतायत बरं का. आणि त्यांची अशी इच्छा आहे की हे गोविंदा, गोविंदा तू समोर असला पाहिजेस बर का. मी आतापर्यंत जे जे काही कर्म केलंय ना ते खऱ्या अर्थानं तुला वाहिलंय बर का, तुला साक्षी ठेवून केलंय. तेव्हा एक कर. भगवंतांनी विचारलं काय करू तुमच्या करता? भीष्मांना विचारलं काय तुमची इच्छा आहे? तुम्ही आतापर्यंत एवढं सगळं जे काही केलं ना ते मला समर्पण केलंय, तुमची इच्छा काय आहे? तेव्हा भीष्म म्हणतात एकच कर बर का गोविंदा, एकच कर. गोविंद नाम लेके जब प्राण तन से निकले, गोविंद नाम लेके जब प्राण तन से निकले. एवढंच कर बर का, एवढंच कर, बाकी काही करू नकोस. इतना तो करना स्वामी, इतना तो करना स्वामी, जब प्राण तन से निकले, गोविंद नाम लेके जब प्राण तन से निकले. कान्हा तू समोर असला पाहिजेस बर का. मी अखेरचे श्वास जेव्हा मोजत असेल ना, ते शरपंजरी पडलेत म्हणजे एका अर्थानं हॉस्पिटल मध्येच आहेत बर का. त्या बाणांच्या सुया आहेत. ते जे पाणी अर्जुनाने तिथे उत्पन्न केले ना, ते सलाईन आहे बर का त्यांच्या करता. फार काही वेगळं होतं आपलं असं वाटून घेऊ नका. कान्हा येशील ना रे माझ्या अंतकाळी, तू मला दर्शन देशील ना. मी आतापर्यंत जे सगळं केलं ना ते सगळं तुझ्या चरणापाशी वाहिलं रे. जी काही साधना केली, जी काही तप केलं, जे काही नामस्मरण केलं, ते सगळं तुझ्या चरणावरती वाहिलंय. कधीही मी माझ्याकडे काहीही ठेवलेलं नाहीये. फक्त एक कर या सगळ्याचा परिपाक म्हणून. साधनेचा परिपाक म्हणजे काय आहे? साधनेचा परिपाक म्हणजे सद्गुरु कृपा. गोविंद नाम लेके जब प्राण तन से निकले. आणि कसं असलं पाहिजे बरं का कान्हा? त्यांच्या नियम आणि अटी भीष्मांनी सांगितल्या आहेत बरं का कान्हाला. श्री गंगा जी का तट हो, बाकी काही नको, ऐका बरं का. श्री गंगा जी का तट हो, यमुना का वंश पट हो,
श्री गंगा जी का तट हो, यमुना का वंश बट हो, मेरा सावरा निकट हो, जब प्राण तन से निकले, जब प्राण तन से निकले. कानाने असं ऐकलंय रे की ज्या वेळेला आपण अखेरचे श्वास मोजतो ना, तेव्हा व्यवहारात असं म्हणतात रे, घरघर लागते. ऐका ऐका ऐका, व्यवहारामध्ये घरघर लागते ना. नातेवाईक 4 दिवस झाले, 8 दिवस झाले सुट्ट्या काढून आलेले असतात रे. मग हळूच नातू मुलाला म्हणतो, बाबा किती दिवस थांबायचं अजून. ही वस्तुस्थिती आहे बर का, आपण नाकारू शकत नाही. किती दिवस थांबायचं अजून. मला सुद्धा माझं काही करिअर वगैरे आहे की नाही, मला गेलं पाहिजे ना कामाला, मला गेलं पाहिजे कामाला. काही काळ थांबूया. डॉक्टर म्हणालेत ना, एक शेवटचा प्रयत्न करून पाहू म्हणाले. शेवटचा प्रयत्न करून पाहू. पण कान्हा, मला तू थांबायला लावू नकोस बर का, थांबायला लावू नकोस. तू त्या वेळेला लवकर ये बर का, लवकर ये. आणि कसा कसा असला पाहिजे माझा काळ. जब कंठ प्राण आवे, मागून घेतलंय बर का. जब कंठ प्राण आवे, कोई रोग ना सतावे. काना, जेव्हा ते प्राण कंठापाशी येतील ना, तेव्हा श्वास अडकायला नको बर का. कोणालाही त्रास व्हायला नको माझ्यामुळे. जब कंठ प्राण आवे, कोई रोग ना सतावे. आणि त्यावेळेला सर्वसामान्य जे जीव असतात ना, त्यांना यमदूत दर्शन देतात बर का, असा उल्लेख आहे. पण मला यमदूत नकोत म्हणाले, तर प्रत्यक्ष यमराजांचं दर्शन व्हावं. यम दर्शना दिखावे. केव्हा व्हावं हे सगळं कान्हा, केव्हा व्हावं हे सगळं. भीष्म म्हणतात, कान्हा जब तन से प्राण निकले. येशील अरे, माझी एवढीच इच्छा आहे बरं का. आतापर्यंत मी काही मागितलेलं नाहीये. त्यावेळेला येशील ना रे, लवकर वेळेत येशील ना रे. असं नको व्हायला की मी आधीच गेलो आणि तू आला नाहीस. म्हणून म्हणाले, उस वक्त जल्दी आना. कारण त्यावेळेला लवकर ये बर का, लवकर ये. तेव्हा कान्हा लवकर ये रे, लवकर ये. उस वक्त जल्दी आना, नहीं शाम भूल जाना. कान्हा, मी तू हे कारण सांगशील बर का, मी विसरून गेलो. माझे अनेक भक्त आहेत, का तुला दर्शन द्यायचं. पण असं करू नकोस बर का कान्हा, असं करू नकोस. उस वक्त जल्दी आना, नहीं शाम भूल जाना. आणि मग म्हणाले, कान्हा विसरला नाही तरी तो कारण सांगेल बर का. आणि कोणाचं कारण सांगेल हे माहिती आहे बर का भीष्मांना. म्हणून म्हणाले, एकटा येऊ नकोस बर का. राधा को साथ लाना.
मला राधायचं पण दर्शन घ्यायचंय बरं का एका अर्थाने. तिला आपण घेऊ. राधा कुसाथ लाना जब प्राण तन से निकले. मी म्हणतोस तसं तू येशील बर का, माझी खात्री आहे तू येणार बर का गाणं. पण मला तुला सामान्य रूपात पाहायचं नाहीये बर का, सामान्य रूपात पाहायचं नाही. काय काय तुझी रूप आहेत म्हणाले. कधी तू लोणी चोरतोयस, कधी कुठला डेरा फोडतोयस, कधी मुरली वाजवतोयस, कधी त्या अर्जुनाला उपदेश करतोयस. पण मला यातलं कुठलंही रूप नको, कुठलंही रूप नको बर का. मग भगवंतांना प्रश्न पडला, यांना दर्शन तरी कसं द्यायचं, हे रूप नको म्हणतायत. मग भगवंतांनी विचारलं कुठल्या रूपात तुम्हाला दर्शन हवंय. तेव्हा भीष्म म्हणाले, तुला आठवतंय का मी एक प्रतिज्ञा केली होती आणि तुझ्या लक्षात आलं की भीष्मांनी ज्या अर्थी प्रतिज्ञा केली आहे त्या प्रतिज्ञेपुढे पांडव टिकणार नाहीत. पांडव टिकणार नाहीत त्या प्रतिज्ञेपुढे. आणि म्हणून माझी प्रतिज्ञा खोटी ठरावी याच्याकरता तू जी प्रतिज्ञा केली होतीस ना ती सुद्धा मोडलीस म्हणाले. तू काय म्हणाला होतास, मी हातात शस्त्र धरणार नाही, पण तू ते रथाचं चाक माझ्या दिशेने भिरकावलंस ना रे, ते उचललंस ना माझ्याकडे टाकण्याकरता. त्यावेळेला तू काय केलंस तर अर्जुनाचा रथ थांबवलास, ते लगाम ओढलेस आणि रथातून उडी मारलीस आणि तुझं पितांबर अडकू नये म्हणून काय केलंस. तर ते पितांबर तू बंद कर. प्रॅक्टिस माझं नाव रूपामध्ये तू या कुठल्याच रूपामध्ये येऊ नकोस बरं. तर तुझं जे रूप मी माझ्या हृदयामध्ये साठवलंय ना, तुझं जे रूप मी माझ्या डोळ्यामध्ये साठवलंय ना ते कुठलं आहे. तर ते रूप आहे म्हणाले पीतांबरी कशी हो. तू रथातून उडी मारलीस आणि काय केलंस म्हणाले भगवंता, तुझं पीतांबर पायामध्ये अडकू नये म्हणून ते वर उचललंस आणि खोचलंस ना, ते तुझं रूप माझ्या डोळ्यासमोर येऊ दे बरं का. ते रूप माझ्या डोळ्यासमोर पीतांबरी कशी हो, छवि मन में बसी हो. तू ते रथाचं चाक उचललंस आणि मला जेव्हा लक्षात आलं ना की आता तू ते माझ्या बाजूने भिरकावणार, तेव्हा काना तुझ्या लक्षात एक गोष्ट आली बरं का, आणि ती माझ्याही आली. बाकी त्या युद्धभूमीवरती कुणाच्याही लक्षात आली नाही. काना मी त्या चक्राचा स्वीकार करतोय हे जेव्हा तुला कळलं ना, म्हणून मी माझं शस्त्र खाली ठेवलं आणि तुला वंदन केलं. त्यावेळेला काना तू छान स्मित हास्य केलंस रे. ते रूप मला पाहिजे.
पीतांबरी कसी हो छवि मन में बसी हो होठों पे कुछ हसी हो। कान्हा मला तुला हसताना पाहिजे बरं का अंतःकरणी. मला तुझं ते रूप पाहिजे बरं का ते रूप पाहिजे. होठों पे कुछ हसी हो जब प्राण तन से गोविंद नाम ले जब प्राण तन अरे भीष्मांना वाटलं मी एवढं सांगतोय एवढं विनवतोय येतील का हो दर्शन द्यायला मला. आहे का माझी तेवढी साधना. म्हणून भगवंतांना म्हणाले मी फार कोणी मोठा नाहीये बरं का. मी फार कोणी मोठा नाहीये. मी एक सामान्य भक्त आहे म्हणाले. एक भक्त की है अर्जी. कारण भगवंतांना भक्त अतिशय प्रिय आहेत बरं का. बाकी कोणी अतिशय प्रिय नाही भगवंता. भगवंतांना भक्त अतिशय प्रिय. भक्त या शब्दाची व्याख्याच अशी आहे जो विभक्त नाही तो भक्त. एक भक्त की अर्जी खुद गर्ज की है गर्जी. हे सगळं मी केलंय बरं का तुझ्या करता केलंय. फक्त आणि फक्त तुझ्या करता केलंय भगवंता. माझ्याकडे काहीच नाही रे. विशेष असं काहीच नाही. मी फक्त आणि फक्त तुझा भक्त आहे. मला असं वाटतंय तू येशील बरं का माझ्याकडे. पण एवढं करून जर तू आला नाहीस तर काय. म्हणून त्याच्यावर सोडलं बरं का सगळं. आगे तुम्हारी मर्जी जब प्राण से निकले गोविंद नाम लेके जब प्राण से निकले. भगवंतांनी त्यांची अर्जी मान्य केली बरं. काय कथा आहे. कथेमध्ये ताकद आहे बघा. गोविंद नाव घेतलं म्हणून लाईट काय ताकद आहे बघा. मला ना लाईट गेलं अगदी नारद मंदिराची आठवण झाली बरं का. माझ्याकडे तो फोटो आहे. असंच नारद मंदिरात कथा चालू होती आणि दिवे गेले आणि संपूर्ण मंदिरामध्ये आम्ही मेणबत्त्या लावल्या होत्या. काय जबरदस्त. काय सेवा करून घेणं बघा भगवंत. काय ह्या गादीला अजून काय द्यावं आमच्या सगळ्यांना. गोपाल कृष्ण भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय.
खर तर काल गुरुवार होता बरं का. गुरुवारी दिवे जातात या परिसरातले, पण काय आज त्यांची इच्छा म्हणून आज त्यांनी दिवे घालवले. भगवंत विचार करतायत दिवे घालवून काही प्रकाश पडतोय का बघू. आगे तुम्हारी मर्जी म्हणाले. बस त्याच्या मर्जीशिवाय झाडाचं पान हलत नाही बरं का. भागवतात उल्लेख आहे. त्याच्यामुळे तुम्ही आम्ही कोण. आगे तुम्हारी मर्जी जब प्राण तन से निकले. भगवंतांनी तो अर्ज पाहिला. एक भक्त की है अर्जी. भगवंत म्हणाले भक्तांनी केलेली जी भक्तांचे जे अर्ज आहेत ना त्याच्याकडे भगवंतांचं विशेष लक्ष असतं बरं का. आणि त्यावेळेला भगवंत हजर आहेत तिथे. भीष्मांच्या निर्याणाच्या वेळेला भगवंत स्वतः हजर आहे. आपण शेवटच्या दिवशी विष्णू सहस्रनामाचा पाठ करणार आहोत आणि गीतेचा 12वा अध्याय म्हणणार आहोत. कथाभाग झाल्यानंतर ते जे विष्णू सहस्रनाम आहे इथे ह्या प्रसंगात भीष्मांनी सांगितलेलं आहे. आधीचे श्लोक काही आपण म्हणणार नाही. मी त्याचं कारण त्यावेळेला सांगेन आणि पुढचंही म्हणणार नाही. ओम विष्णू विष्णू करायची आणि रथांगम आणि रक्षोभ्य सर्व प्रहरणायुधा इथपर्यंत म्हणायचं. आधी कोण कोणाला तो सगळा परिचय आणि नंतर फलश्रुती आहे. फलश्रुती वाचू नये असं माझं स्वतःचं वैयक्तिक मत आहे. ते फलश्रुती प्राप्त करण्याकरता पुन्हा जन्म आहे बरं का. का नाही म्हणायची फलश्रुती. याला भवसागर का म्हटलंय. भव भव आमच्याकडे भागवत करणार का बुवा म्हणतात. हो भव. रामकथा करणार का भव. शिवपुराण भव. नर्मदा पुराण भव. हे भव 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 संपत नाही ना म्हणून याला भवसागर म्हणतात. भगवंत त्या ठिकाणी उपस्थित राहिले. भीष्मांनी त्यांचं निर्याण केलं. त्यांचं सगळं उत्तर कार्य झालं. त्याच्यानंतर भगवंत द्वारकेमध्ये आले आणि भगवंत जेव्हा द्वारकेमध्ये आले तेव्हा ज्या परीक्षिताचा जन्म झालाय उत्तरेच्या गर्भात जो वाढत होता त्याचा जन्म झाला आणि मग त्यानेही दिग्विजय केला. पण त्याला राज्यावरती बसवण्याच्या पूर्वी तसेल डाऊन झालाय कदाचित. त्याचा चार्जर होईल. त्याला राज्यावरती बसवण्याच्या पूर्वी कलियुगाची सुरुवात झालेली आहे. कलियुगाची सुरुवात केव्हा झाली. जेव्हा द्वापार युगाचा अंत झाला. द्वापार युगाचा अंत केव्हा झाला. जेव्हा भगवंतांनी स्वधामगमन केलं तेव्हा झाला. ती कथा शेवटच्या दिवशी येते भगवंतांच्या स्वधामगमनाची. आणि आता भगवंतांचं स्वधामगमन झालं पण ती बातमी काही पांडवांपर्यंत आलेली नाही. तेव्हा धर्मराजानं अर्जुनाला पाठवलंय. बरेच दिवस झाले श्रीकृष्णांची काही बातमी नाही. तू काहीतरी विचारले काय झालं म्हणून अर्जुन गेला. 6 महिने झाले तरी अर्जुन परत आला नाही. आणि जेव्हा तो परत आला तेव्हा तो अत्यंत हताश होता. त्याला बातमी कळली भगवंतांनी स्वधामगमन केलंय. भगवंतांनी स्वधामगमन केल्याची बातमी कळली आणि धर्मराजाला कळलं की त्याच्यामुळेच हे सगळं आपल्या राज्यामध्ये जे अनिष्ट चालू आहे ते त्याच्यामुळे चालू आहे.
कलियुग सुरुवात झाली तेव्हा आता आपण इथे थांबण्यात फार काही अर्थ नाही, म्हणून त्यांनी आपला जो एकमेव पांडवांचा राहिलेला वंश आहे राजा परीक्षित, त्याला राज्यावरती बसवलं, राज्याभिषेक केला आणि मग या पांडवांनी आपल्याला माहिती आहे स्वर्गारोहण केलं, तो सगळा प्रसंग. मग या राजा परीक्षितानं राज्य करायला सुरुवात केली. अत्यंत चांगल्या पद्धतीनं त्यानं राज्य केलंय काही काळ. आणि एक दिवस हा राजा परीक्षित आपल्या रथामध्ये स्वार झालेला आहे. त्याचा विवाह उत्तरा नावाची दुसरी एक स्त्री आहे, तिची कन्या, असंच सांगितलं. दोन्ही उत्तराच आहेत म्हणून मुद्दाम सांगितलं की ती उत्तरा आणि ही उत्तरा वेगळी आहे. इरावती तिच्याशी विवाह झालाय, त्याला 4 पुत्र आहेत. राज्यावरती बसलाय, अत्यंत चांगल्या पद्धतीनं शासन करतोय. आणि त्यानं तो एक दिवस रथामध्ये बसलेला असताना त्यानं असं पाहिलं की समोर काय पाहिलं हे श्रवणाकरता आपण उद्या बरोबर 4 वाजता इथे 4:30 वाजता इथे एकत्र येणार आहोत. याचं कारण काय आहे, त्यानं जे पाहिलं त्याच्याशिवाय कथा पुढेच सरकत नाही. त्यामुळे त्यानं काय पाहिलंय हे जर आपल्याला पाहायचं असेल तर उद्या बरोबर 4:30 वाजता आरतीची तयारी करा. गोपाल कृष्ण भगवान की जय. थांबलो तर तिथेच खालीच बसलो होतो. जय हो जय श्री भागवता, आरती करू तुझ भगवंता. जय हो जय श्री भागवता, आरती करू तुझ भगवंता. श्री शुक मुनि में परम भक्ति में नाना हरि में साई दुर्गा हरि चरिता. जय हो जय श्री भागवता, आरती करू भगवंता. वेद करू जय मधुर फल, साधुर से शोधर. आत्मा राम मुझे सकल, सेवुनि जाले जन सुपर. महापर्वणि आदि अवनि प्रिय घनरणी भवजलतरणी दीपशिखा. आरती करू तुझ भगवंता. जय हो जय श्री भागवता, आरती
शास्त्र पुराणे मुकुटमणि परम प्रेमामृत जननी सहज सेविका भाविक भक्ता उदार दाता मोक्ष तत्वता दाता आरती करू तुझ भगवंता जय हो जय श्री भागवता आरती करू तुझ भगवंता रमते धनुमानस तीर्थ द्वादश सोपाने युक्त निर्मल भक्ति जले भरित विहरे हरिहंस चित्त लोक सुखमये संतति लपुळे देवुनि रमणे आनंद फले रसगीता आरती करू तुझ भगवंता जय हो जय श्री भागवता आरती करू तुझ भगवंता अपार महिमा ग्रंथाचा जगवे ना कोणा साचा लाडकी कीर्तन तारांचा देवा कविवर संतांचा प्रभुबोधाचा स्वयं प्रभेचा स्वागत करिता कविरंतरिचा तमहरिता आरती करू तुझ भगवंता जय हो जय श्री भागवता आरती करू तुझ भगवंता चंदन देवा श्री कृष्ण सीते देवी मन पूर्ण अनन्य होता या शरण असित करे जन्म मरण पिता पदाति विरये शांति नाथ ही वदति कृष्ण परीक्षे माता आरती करू तुझ भगवंता जय हो जय श्री भागवता आरती करू तुझ भगवंता आरती करू तुझ भगवंता आरती करू तुझ भगवंता गोपाल कृष्ण भगवान की जय गोपाल कृष्ण भगवान की जय गोपाल कृष्ण भगवान की जय उपासनेला दृढ चालवावे भूदेव संतास सदा लवावे सत्कर्मयोगे वैहार लावे सर्वामुखी मंगल बोलवावे जय जय रघुवीर समर्थ बाबा सगळ्यांना लाईट नाही लागत लाईट नाही लागले गिन्यातले त्याला खाली कुठे जाऊन लावायला पाहिजे ते सध्या हे नाहीत ना खाली गेलं की लाव हा मला घेतले हा ठेव कल्याणी आण प्रसाद
अरे स्वामी लाडू. महाराज की जय. स्वामी महाराज की जय. छान म्हटलं. लाव, खाली जाऊन लाईट. खूप दिवसांनी म्हटलं ना. हो कल्याणी ते कुऱ्हाडकरांना सांगावं लागेल होते. नाही, खाली जाऊन. नाही, बाबा मग लवकर लावते. एक एक जातील तर हा दिसणार नाही. एक मिनिट थांबा मी लाईट लावतो.